झुरळ जनता पार्टी नाव ऐकून तुम्हालाही हसू आलं असेल, पण या नावामागची गोष्ट खूप वेगळी आहे। सगळं सुरू झालं सर्वोच्च न्यायालयातील एका वक्तव्यामुळे। बनावट पदव्याच्या एका खटल्याची सुनावणी चालू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही लोक कायदा, मीडिया आणि ITI सारख्या व्यवस्थांमध्ये झुरळासारखी घुसखोरी करतात असं म्हटलं। नंतर त्यांनी स्पष्ट केलं की ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांसाठी नव्हती, पण तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती। याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय तरुण अभिजित दिपके पुढे आला। त्याने तरुणांचा राग आणि नाराजी ओळखली। 16 मे रोजी त्याने X वर मजेत एक पोस्ट टाकली, जर सगळी झुरळे एकत्र आली तर, आणि तिथून जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा। अभिजितने एक वेबसाईट आणि गुगल फॉर्म सुरू केला, पण पक्षात सामील होण्यासाठीचे निकष ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल। बेरोजगार असणं, आळशी असणं, दिवसभर ऑनलाईन राहणं आणि सतत तक्रारी करणं हेच त्याचे निकष होते। सुरुवातीला हे सगळं फक्त विनोद वाटत होतं, पण काही दिवसातच लाखो तरुण या मोहिमेशी जोडले गेले। इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स वाढले आणि सोशल मीडियावर CGP ट्रेंड होऊ लागलं। आज हा फक्त विनोद राहिलेला नाही, तर बेरोजगारी, पेपरफुटी आणि तरुणांच्या मानसिक तणावाचा आवाज बनला आहे।